नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्यात पुढील 3 दिवसात पावसाचा जोर वाढत आहे। एकदम अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। 19, 20, 21 जून रोजी जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। काही भागामध्ये गारपिटीची पण शक्यता वाढत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पुणे जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भी येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। रत्नागिरीच्या भागामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच रायगड जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल। ठाणे जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पालघर जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। गोंदिया जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात काही भागामध्ये हलका पाऊस राहील। तसेच काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये। गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। वर्धा जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल। यवतमाळ जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। अमरावतीच्या भागामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अमरावतीच्या भागामध्ये। तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल। तसे अकोला जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल। बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल। जळगाव जिल्ह्यामध्ये बी येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल। धुळे जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच जालना जिल्ह्यामध्ये बी येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे गडचिरोली बीड जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये। तसे धाराशिव जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल। लातूर जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। परभणी जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल। नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल। हिंगोली जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।